हा नमस्कार अविनाश जी. नमस्कार. तुम्ही आता काय साधे सुधे एडिटर राहिलेला नाहीये, तुम्ही एक सेलिब्रिटी एडिटर झालात. बर. तर या सेलिब्रिटी एडिटरला आम्ही काही प्रश्न विचारू शकतो का? तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय नाही आवडत, तुमचे कोणी जवळचे, तुमचे कोणी जवळचे नाहीयेत, आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारतो. मी तुम्हाला काही मी प्रश्न तुमच्यासाठी खास प्रिपेअर करून आणलेत. रात्रभर झोपलो नाही. बघूया काय आपण एक 10-15 प्रश्न तुम्हाला विचारतो. हा तर पहिला माझा प्रश्न असा आहे फायर की तुम्हाला रॅपिड फायर राऊंड आहे. तुम्हाला नरेंद्र मोदी जवळचे वाटतात का राहुल गांधी? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी का बरं असं? अरे आतापर्यंतच्या संपूर्ण देशातले जर आपण आदर्श काढले यापूर्वीचे, तर त्याच्यामध्ये आपण जर आपल्याकडे नरेंद्र मोदी का आवडतात हा प्रश्न संपूर्ण देशातील जनता तुम्हाला ज्यांनी मोबदकी उघडली ते निवडणुकीत सांगतात. नरेंद्र मोदी असा एक नेता आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये, भारतीय जनता पक्षाचा चेहरा म्हणून सोडून द्या, परंतु लोकांना जे अपेक्षित आहे की त्यांनी स्वतःसाठी किंवा त्याच्या परिवारासाठी 1 रुपयाचाही गैरफायदा घेतला नाही, सत्तेचा गैरवापर केला नाही. ठीक आहे, त्यांची पॉलिसी काही चुकल्या असतील, काही बरोबर असतील. आदर्श तुम्हाला आवडत. दुसरा प्रश्न, देवेंद्र फडणवीस का उत्तर आहे? देवेंद्र फडणवीस का बरं? देवेंद्र फडणवीस ज्यांनी शिवसेना संपवली ते देवेंद्र फडणवीस तुम्हाला आवडतात? नाही. आणि मराठी माणसासाठी लढणारे उद्धव ठाकरे तुम्हाला आवडत नाही असं कसं होऊ शकतं? नाही, असं आवडत नाही असं नाही मी म्हटलं तुला. देवेंद्र फडणवीस आहेत का? कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस मला आवडतात. त्याचं कारणच तसं आहे की 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने राज्य करून दाखवलं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी दोघांवरती एकही ठपका नाहीये. तुम्ही फडणवीसला माफ केलं का? शिवसेना त्यांनी फोडली. मराठी माणसाची जी शिवसेना मराठी माणसाची अस्मिता जपते ती शिवसेना त्यांना फोडली, ते चालतंय तुम्हाला फडणवीस? अरे मला कळत नाही, शरद पवारांनी ज्यावेळेस पक्ष फोडले त्यावेळेस चालतं. एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे? नाही, तिथं उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरे. एकनाथ शिंदे का नाही बरं? जे मितभाषी आहे एकनाथ शिंदे. तुम्हाला मितभाषा असू दे, पण त्यांची राजकारण करण्याची पद्धत आणि यांची फरक आहे. शरद पवार का अजित पवार का अजित दादा? शरद पवार. शरद पवार का? अरे शरद पवारांची विचारसरणी, आतापर्यंत ध्येय धोरण सगळे पाहिले, त्यांनी घेतलेले निर्णय जर पाहिलं, अजित पवारांनी एक निर्णय असा दाखवा की जो अजित पवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब आहे. एकही नाहीये. पण शरद पवारांनी घेतलेला निर्णय पिंपरी चिंचवड डेव्हलपमेंट केलं. तुम्ही राहता पिंपरी चिंचवड मध्ये आणि सपोर्ट करता शरद पवारांना असं? नाही, गैरसमज तुमचा. पिंपरी चिंचवडच्या बाबतीत अजित पवारांनी डेव्हलपमेंट केली हे मान्य आहे, परंतु बारामतीच्या तुलनेमध्ये बिलकुल केले नाही. तुम्ही जाता का बारामतीला? शरद पवारांनी बारामती ज्या पद्धतीने डेव्हलप केली, अजित पवारांच्या हातात 20 वर्ष पिंपरी चिंचवड होतं. किती प्रोजेक्ट असे आणले पिंपरी चिंचवडला अजित पवारांनी, हे सांगा ना. जेएनआरएम काय, स्मार्ट सिटी काय, शरद पवारांनी डेव्हलप नाही केली पिंपरी चिंचवड? अरे रस्ता पाणी लाईट वगैरे हे सगळं ठीक आहे. जे मोठे फ्लायओव्हर आणले, ब्रिजेस आणले, रस्ते आणले, हे कोणी आणलं? नाही, असं नाही. या शहरासाठी असं एखादं 2 प्रोजेक्ट दाखवा की या शहराच्या डेव्हलपमेंटला किंवा या शहरातल्या रोजगाराला त्याचा मोठा फायदा होईल. जे शरद पवारांनी इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये केलेलं आहे, हिंजवडी आयटी पार्क आणलं शरद पवारांनी, संपूर्ण पिंपरी चिंचवडची इकॉनॉमी बदलली. अजित पवारांनी एक असा प्रोजेक्ट आणला, ते दाखवा ना तुम्ही. शरद पवार का नरेंद्र मोदी? तो अवघड प्रश्न विचारला तुम्ही. आता इथे सुद्धा मला नरेंद्र मोदीच आवडतात. तुम्हाला एक महाराष्ट्रीयन शरद पवार? नाही, मराठी अस्मिता आहे ना आमच्याकडे. मराठी अस्मिता पॉलिटिक्सला, नाही सोशल फील्डला दिशा दाखवली, ते तुम्हाला आवडत नाही. नरेंद्र मोदी आवडतात, जे महाराष्ट्राचे सगळे इंडस्ट्री गुजरातला घेऊन चालले. नाही, असं नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही. प्रत्येक नेत्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्याचा आपण आदर्श करतो, त्याचा सन्मान करतो. नरेंद्र मोदीमध्ये जे आहेत ते नरेंद्र मोदी आवडतात. शरद पवारांमध्ये चांगले गुण आहेत, त्यांचं व्हिजन आहे. त्यांनी मंडल आयोग लागू केला, महिलांना आरक्षण लागू केलं, या शहरामध्ये संरक्षण मंत्री असताना महिलांची संरक्षण खात्यात भरती केली. ते जे व्हिजन आहे शरद पवारांचं, शरद पवार निश्चित दूरदृष्टीचे नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये आज शरद पवारांचा चेहरा वगळला तर महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती बिकट आहे विरोधकांमध्ये. अजित पवार का सुप्रिया सुळे? नाही, तिथे अजित पवार आवडतात मला. सुप्रिया सुळे का नको? एक महिला महाराष्ट्राचा बुलंद आवाज पार्लमेंटमध्ये कुठल्या महिलेनी बुलंद केला असं तर सुप्रिया सुळेचे. ते सुप्रिया सुळे तुम्हाला आवडत नाही आणि अजित पवार आवडत? सुप्रिया सुळे आवडत नाही असं तुम्ही गैरसमज करू नका. सुप्रिया सुळे, मी अजित पवारांची रोखठोक शैली, निर्णय घेण्याची क्षमता जे चांगली आहे त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. त्या तुलनेमध्ये सुप्रिया सुळेंची तशी क्षमता नाहीये. रोहित पवार का पार्थ पवार? रोहित पवार. का पार्थ पवार नको? नाही, पार्थ पवारांचं भाषण, त्यांची आतापर्यंत त्यांचा पब्लिक अपीअरन्स, मीडियाशी ज्या पद्धतीने ते इंटरॅक्ट होतात, ते हे सगळं पाहिलं. आणि त्या तुलनेमध्ये रोहित पवार जिल्हा परिषदेपासून तर आमदारकीपर्यंत ज्या पद्धतीने काम करतात, ज्या पद्धतीने लोकांना संपर्क साधतात, शरद पवारांचा पुढचा जो वारसा आहे ना
तो खऱ्या अर्थाने त्यांचे जे आदर्श आहेत किंवा शरद पवारांचं राजकारण पुढे नेणार कोण असेल तर मला वाटतं रोहित पवार. आता तुमच्यासाठी बॉम्ब गोळा आहे. असू द्या बोला. शंकर जगताप का महेश लांडगे आहे? हो का, महेश दादा यांच्याविषयी बोलायचं तर 10 वर्ष आमदार आहे, आता तिसऱ्या आमदार टर्म चालू आहे. शंकर जगताप का महेश लांडगे पाहिजे. ऐका ना, कामाच्या बाबतीमध्ये आता महेश लांडगे हे आदर्श आहे. कामाच्या बाबतीमध्ये त्यांची रोखठोक शैली आहे. हो नाही नाही ठीक आहे. तुमच्या राजकारणातले छक्के पंजे या बाबतीतलं सोडून द्या. शंकर जगताप आता राजकारणामध्ये आलेले आहेत, आता आमदार झालेले आहेत. तुम्ही यांची तुलना लगेच नाही करू शकत. म्हणजे महेश लांडगे तुम्हाला आवडतं? हो, अर्थात, प्रश्न नाही. सध्या तुमचं काय चालू आहे? त्यांच्याशी बोलणं होतं का नाही? ठीक आहे, त्याचा संवाद वगैरे तो भाग वेगळा. तुमच्याशी महेश लांडगे खफा आहे महेश दादा? आहेत, ते नाराज आहेत. कुदळवाडीच्या प्रकरणामुळे ते नाराज आहेत. जिथं चांगलं असेल तिथं चांगलं म्हणणार, जिथं चुकीचं असेल तिथं चुकीचं बोलणार. आम्ही कुदळवाडीची कारवाई चुकीची होती, चुकीच्या पद्धतीने केली होती, ते चुकीचं म्हणणार. महेश दादांना राग आला, ठीक आहे, त्यांचा महेश दादाचा स्वभाव कसा निवडते तुम्हाला माहिती आहे कसे? नाही, तो माणूस ऐका, तो माणूस निर्भय, गोड स्वभावाचे तसे महेश दादा. नाही, हे दिलदार माणूस आहे, त्याच्याविषयी बिलकुल वाद नाही. मनामध्ये कुठलाही तसा हे ठेवत नाही. तो माझ्याविषयी त्यांची आता कुदळवाडीच्या कारवाईवरून नाराजी असली तरी मला खात्री आहे तो माणूस मनाने तितका दिलदार आहे, मोठ्या मनात पाग नाही, ते आहे म्हणजे भावनिक आहे तो माणूस. बरं, महेश लांडगे का अजित गव्हाणे? नाही, तिथे मला अजित गव्हाणेच्या बाबतीमध्ये अजित गव्हाणे त्याचे कारण एक आहे. म्हणजे आता इथं तुम्ही परत म्हणाल की तुम्हाला हा आवडत नाही तो आवडत नाही, तसं नाही. अजित गव्हाणेंना लिडरशिप का मिळायला पाहिजे होती की या शहरामध्ये जे पुढची फळी आहे, या शहराचं विकासाच्या दृष्टिकोनातून जी क्वालिफाईड, जी व्हिजनरी, जी निर्णय क्षमता, जो संयम किंवा भाषणशैली, जो मितभाषी जरी असला तरी त्याची जी व्हिजन आहे ती अजित गव्हाणेतील महेशची त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे पुढच्या इलेक्शन मध्ये तुम्ही अजित गव्हाणेंनाच बॅक करणार असं दिसते. पृथ्वीराज चव्हाण का अशोक चव्हाण? पृथ्वीराज चव्हाण. का बरं पृथ्वीराज? अशोक चव्हाण नको तुम्हाला? अरे महाराष्ट्रामध्ये आता पृथ्वीराज चव्हाण सारखे मुख्यमंत्री, ते ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं बाहेर. पृथ्वीराज चव्हाणवरती एक डाग दाखवा. पृथ्वीराज चव्हाणची सभ्यता, राजकारणात नेता कसा असावा. आणि पार्टी कधीच बदलली नाही. पार्टी कधीच बदलली नाही, पार्टी कधीच बदलली नाही. पण पृथ्वीराज चव्हाण यांचं व्हिजन काँग्रेस आणि अशोक चव्हाणांचं व्हिजन याच्यामध्ये फरक आहे. अशोक चव्हाणांनी त्यांचे आदर्शावरचे आरोप टाळण्यासाठी म्हणून पार्टी बदलली. खूप झालं पॉलिटिक्सचं. तुम्हाला माधुरी दीक्षित आवडते का ऐश्वर्या राय आवडते? माधुरी दीक्षित. मला पण माधुरी दीक्षित आवडते. बरं, सचिन पिळगावकर का अशोक सराफ? नाही, त्याच्यामध्ये अर्थात सचिन पिळगावकर. बरं, रोज जो बॅटिंग करतात धुवाधार बॅटिंग, संजय राऊत का कुमार केतकर? नाही, संजय राऊत. संजय राऊतांचं गेल्या 10 वर्षामध्ये संजय राऊतांनी ज्या पद्धतीने, ठीक आहे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, ज्या पद्धतीने पत्रकार, हाडाचा पत्रकार नंतर खासदार म्हणून ते ज्या पद्धतीने बॅटिंग करतात शिवसेनेची, तशी मला नाही वाटत आतापर्यंत जो पत्रकार खासदार आमदार झाला आहे त्याच्यापैकी एकही अशी बॅटिंग केली. कुमार केतकर सुद्धा खासदार झाले पण संसदेतलं भाषण एकही आठवत. त्याच्याबद्दल डाऊटच नाही की रोज उठून पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देणं हे फक्त संजय राऊतच करू शकतात. त्यांची बॅटिंग मराठी उत्तम येताना तेच समजू शकतात की न चाचपडत, न स्टॅमर करत, ज्या तऱ्हेने संजय राऊत आणि सगळ्या विषयांचा अभ्यास करून ठामपणे कुठलाही प्रश्न त्यांना विचारा ते उत्तर ठामपणे देते आणि जनतेच्या मनातलं बोलतात. बरं, छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे का उदयनराजे सातारे? नाही, मला छत्रपती संभाजीराजे आवडतात. का बरं? त्यांचा स्वभाव तसा आहे. स्वभाव तसा आहे. छत्रपतींना साजेस त्यांच्यात ते व्यक्तिमत्व आहे. पण तुम्हाला सांगतो उदयनराजे रागात बोलतात पण ते बिग हार्टेड पर्सन नाही ना, ते नेक दिले. आणि तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो की या राज्यामध्ये जेव्हा गव्हर्नर, राज्यपाल, बीजेपीचा राज्यपाल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल काही अपशब्द बोलले तर फक्त उदयनराजेंनीच प्रेस कॉन्फरन्स मध्ये धुलाई केली त्यांची. एका गव्हर्नरची धुलाई करणं मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना होती. फक्त उदयनराजेच करू शकले, बाकी कोणामध्ये एवढी हिंमतच नव्हती. नाही, दोघांच्या स्वभावामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, उदयनराजे आणि संभाजीराजे. ऍक्टिव्हिजम फील्ड मध्ये येऊ अण्णा हजारे का मेधा पाटकर? नाही, मला मेधा पाटकर आवडतात. मेधा पाटकरांनी संपूर्ण आयुष्य नाही आवडत नाही असं नका जवळचे म्हणजे तुम्हाला. मला मेधा पाटकर आवडतात. नर्मदा आंदोलनासाठी मेधा पाटकर यांनी ज्या पद्धतीने काम केलंय आणि त्या नर्मदा खोऱ्यामधील जवळपास 2.5-3 लाख आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून दिले, तिथले विस्थापित होणाऱ्यांना ज्या पद्धतीने भरपाई दिली. मेधा पाटकर यांच्यामुळे जमीन अधिग्रहणाचा कायदा आणि त्याच्या 4पट भरपाई ही केंद्र सरकारला कायदा करणारा भाग पाडलं. अख्खं आयुष्य त्यांनी त्याच्यामध्ये. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, तर अण्णा हजारे केजरीवालच्या मागे ठामपणे उभे राहिले असते, केजरीवाल सत्तेत आला
तर बीजेपी आणि मोदी सरकार जे केजरीवाल सरकार त्रास दिला ते देऊ शकले असते का? नाही, अण्णा हजारेंची काही काही भूमिका चुकीच्या पडल्या त्या मला आवडत नाही. मुळात तुम्हाला वाटतं केजरीवाल जर सपोर्ट दिला अण्णा हजारेंच्या आंदोलनातला एक प्रॉडक्ट कोण तर केजरीवाल आहे. स्वतः राजकारण जर शुद्ध पाहिजे असेल तुम्हाला तर चांगले लोक राजकारणात आले पाहिजे ना. म्हणून अण्णांचं कसं नाही, ते राजकारण करतात आणि ते आता निवडणुका लढवणार म्हणून ते बहिष्कृत. हे मला चुकीचं वाटतं. अण्णांनी उलट अशा लोकांना सपोर्ट करून त्यांची 5-50 असे लोक, असे 100 केजरीवाल देशात त्यांनी घडवले असते ना तर अण्णांना सॅल्यूट केला असता. बरोबर. बरं, उद्धव सेना का एकनाथ शिंदे सेना? उद्धव सेना की शिंदे सेना कोण आहे तुमच्या जवळची? नाही, माझ्या जवळचे लांबचे असं काय नाही. मला प्रेमात आहात असं नाही, मला उद्धव ठाकरेंचं ते आवडतं. उद्धव ठाकरेंची शिवसेना. मग बीजेपी आणि उद्धव सेना यांच्यामध्ये चॉईस आहे? नाही, बीजेपी. पुणे का मुंबई? पुणे, अर्थात पुणे. बरं, पिंपरी चिंचवड का पुणे सिटी? पिंपरी चिंचवड माझं शहर आहे. आणि ते ज्या पद्धतीने आता डेव्हलप होत आहे, मुंबई पुण्यापेक्षाही पिंपरी चिंचवडला पुढच्या 10-15 वर्षामध्ये फार नाव मिळणार आहे आणि प्रचंड पोटेन्शियल आहे, भरपूर नाव मिळणार आहे. हे शहर ज्या पद्धतीने डेव्हलप होत आहे ते पाहिलं ना, मुंबई पुण्याला सुद्धा मागे पडेल. बरं, विराट कोहली का रोहित शर्मा? नाही, विराट कोहली. बरं, इंडिया का न्यूझीलंड कोण जिंकणार? रविवारी कोण जिंकणार? इंडिया. लिख दो. तुम्हाला भोसरी आवडती का चिंचवड आवडते? मला चिंचवड आवडते.